असल्याचं देखील पाहायला मिळत असतं. नाही आता कसं आहे की शेवटी तो आरोपी आहे. आता बऱ्याच वेळेला डिफेन्सला आम्ही आरोपीच्या वतीने आम्ही वकील असतो, आम्हीच त्याला काय बचाव घ्यायचा ते शिकवत असतो. पण शेवटी न्यायालय निकाल देत असताना जो पुरावा आला त्या पुराव्यानुसार तो निकाल होणार आहे आणि त्याचा बचाव म्हणून शेवटचा बचाव म्हणून तो न्यायालयासमोर त्याचं काहीतरी ते हे सांगणार. तपास यंत्रणेकडे देखील कसं बघता, तपास यंत्रणेने देखील या प्रकरणाचं गांभीर्य घेऊन लवकर आज शिक्षा झाली, जर तो दोषी धरला असेल तर इथून पुढे एक 10 ते 15 मध्ये शिक्षेची त्याचे डिक्लेअर होईल आणि त्याला आरोपीला मग कारागृहामध्ये घेऊन जाईल व पुढची कायद्याची जी शिक्षा असेल त्याप्रमाणे पुढची कायद्याची प्रोसिजर चालू होईल. ही सगळी वस्तुस्थिती आहे. आपण बघू शकतोय की ज्येष्ठ विधिज्ञ आणि ज्येष्ठ वकील मिलिंद पवार यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. कारण आरोपीला जर दोषी ठरवण्यात आलेलं असलं तर निश्चितपणे या घटनेचा जो आता फायनल जजमेंट आहे ते देखील आता थोड्याच वेळात सन्माननीय न्यायाधीश SR साळुंके जे आहेत ते आपल्याला देताना पाहायला मिळतील. अक्षय, आपण पाहतोय की नसरापूर अत्याचार प्रकरणात आता आरोपी भीमराव हा दोषी ठरवण्यात आलेला आहे न्यायालयाकडून. तर त्यालाच न्यायालयानं विचारलेलं आहे की तुला कुठली शिक्षा हवी आहे तू सांग. त्यावर आता आरोपीनं काय उत्तर दिलंय, काही माहिती आहे का? आपण जर पाहिलं तर आरोपीने हा सगळा जो गुन्हा आहे तो मी केलेलाच नसल्याचं कोर्टाकडे समोर सांगितलेलं आहे. मात्र असा कुठलाही जो स्टेटमेंट त्यांनी दिलेला आहे त्याच्यावर कोर्ट जे आहे ते विश्वास ठेवणार नाही. कारण सरकारी वकील यांनी याला ऑब्जेक्शन घेत काही मुद्दे मांडलेले आहेत. ते आपण जर पाहिले तर क्रूरपणे या नराधमाने हत्या केलेली आहे. 65 वर्ष आजीकडे मुलगी गेली होती, आजीकडे जाऊन सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. एकंदरीत काय तर सरकारी वकील यांनी त्या घटनेची टाईमलाईन जी आहे ती पुन्हा एकदा न्यायालयासमोर वाचून दाखवलेली आहे. जे दोषारोप पत्र 1400 पानांचं आहे ते देखील न्यायालयात सादर केलेलं आहे. आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधातले जे पुरावे आहेत ते देखील सन्माननीय न्यायालयापुढे अजय मिसर यांनी मांडलेले आहेत. तांत्रिक पुरावे असतील, साक्षीदारांची साक्ष असेल, त्यासोबत या आरोपीचे DNA सॅम्पलिंग असेल, असे अनेक मुद्दे जे आहेत ते सन्माननीय न्यायालयापुढे दाखल केलेले आहेत. आणि त्यामुळे आतापर्यंत झालेल्या सुनावणीनंतर आज जे आहे ते फायनल वर्डिक्ट जे आहे ते येणार आहे. त्यामुळे कुठलाही बचाव जर आरोपीने केल्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा न्यायाधीश या सगळ्या बाजू कन्सिडर करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण आपण अपेक्षा करतोय की साधारण पुढच्या 1 ते 1.5 तासात फायनल वर्डिक्ट जे आहे ते लवकरात लवकर राज्यासमोर उभं राहील. नक्कीच अक्षय, आपण पाहतोय की त्याच्यावर जे आता गुन्हे सिद्ध झालेले आहेत त्याच्यातल्या 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, तर एका गुन्ह्यात जन्मठेपेची तरतूद आहे किंवा मग त्यानंतर 14 वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे. त्यापैकी आता न्यायालय कुठल्या शिक्षेवर आता या आरोपीला नेण्याची शक्यता आहे? आपण बघू शकतोय की खरं तर न्यायालयाने आरोपीला कटघऱ्यात उभं केलं आणि त्याला ही घटना तूच पुन्हा एकदा सांग की तू काय केलं आणि याच्यात शिक्षा तुला काय अपेक्षित आहे हे सन्माननीय न्यायाधीशांनी आरोपींना विचारलेलं आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की 1 मे रोजी घटनेचा सगळा प्रसंग जो आहे तो पुन्हा एकदा न्यायाधीशांनी आरोपीला विचारलेला आहे. आणि आता या गुन्ह्यामध्ये शिक्षा जी आहे ती फाशीची शिक्षा तर होऊ शकते, जन्मठेप जी आहे ती देखील होऊ शकतो किंवा 14 वर्षाचा जो कारावास आहे तो देखील होऊ शकतो. त्यामुळे आता न्यायालयामध्ये खूप काही घडामोडी कोर्टरूममध्ये सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. सरकारी वकिलांनी देखील त्यांची बाजू मांडलेली आहे. कारण आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो सरकारी वकील यांनी केलेला आहे तो म्हणजे मर्डर केल्यानंतर डेड बॉडी सुद्धा सोडत नाही, त्यामुळे त्याला जगण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचं भाष्य जे आहे ते सरकारी वकील अजय मिसार यांनी कोर्टरूममध्ये केलेलं आहे. त्यामुळे कोर्टरूममध्ये सध्या आपण जर पाहिलं तर पहिल्या मिनिटाला जेव्हा आरोपीला दोषी सन्माननीय न्यायाधीशांनी ठरवलं त्याच्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला कटघऱ्यात उभं केलेलं आहे आणि त्यालाच देखील हे सांगितलं की तुला कुठली शिक्षा हवी आहे याचा तू विचार कर, कारण की हे जे कृत्य केलेलं आहे हे तू केलेलं आहेस. त्यामुळे या 1 मेच्या घटनेच्या दिवशी तू कुठे होतास, काय होतास, असे काही प्रश्न जे आहेत ते सन्माननीय न्यायाधीशांनी आरोपीला विचारले. दुसऱ्या बाजूला सरकारी वकील यांनी सुद्धा त्यांची बाजू मांडलेली असून अवघ्या काही वेळातच जजमेंट जे आहे ते समोर येईल. आपण पाहतोय अक्षय, तुम्हीच आता म्हणालात की आता कोर्टानंच याला विचारलेलं आहे आरोपीला की तू काय शिक्षा केलीस, तूच सांग तुला कुठली शिक्षा हवी आहे. तर त्यावर तो आरोपी म्हणाला मी त्या दिवशी त्या मुलीला गाठीशेव खाण्यासाठी घेऊन गेलो, त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि मुलीलाही डोक्याला मार लागला आणि मग मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, ती सारखी ओरडत होती, अशा प्रकारचं काहीसं तो बोलला कोर्टात. तर त्यावर आता कोर्टानं काय प्रतिक्रिया दिली आहे, पुढची सुनावणी काय झाली आहे?